प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवार आपल्या समोर आहेत. ताई, ज्या पद्धतीनं लोककलावंतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत जरी समाजात चालला असला तरी आता लोककलावंतांच्याच आडनावापर्यंत देखील संघटना असतील, काही प्रेक्षक असतील आता येऊ लागलेत. मागच्या काही दिवसापूर्वी लोककलावंतांच्या आडनावावरच आक्षेप घेतला जातोय की या आडनावामुळेच आता कुठेतरी त्या आडनावाची बदनामी होते. अर्थात गौतमी पाटील यांच्याविषयी हा विषय बोलतोय मी प्रामुख्यानं की गौतमी पाटील यांच्या आडनावावरच आता आक्षेप घेतला गेला आहे अनेक संघटनांकडून की त्यांचं थेट आक्षेप आहे की पाटील आडनाव असल्यामुळं त्या पाटील आडनावाची बदनामी होते. का तर त्यांच्या नृत्याच्या आक्षेपार्ह त्याच्यावर वक्तव्य केली आहेत आणि ते आडनाव कुठेतरी त्यांनी मागं घ्यावं आणि बदलून टाकावं. प्रथमतः की हा लोककलेचा प्रश्न असेल तर इथं कुठं आडनावाचा कुठं संदर्भ तर येत नाही. लोककलेला कुठली जात पात आणि आडनावण वगैरे हे काही नसतं. पहिलं तर हे बघा की लोककला सादर केली जाते की नाही, पुढचा कलाकार हा लोककला सादर करणारा आहे की नाही. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा. ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ. अपॉइंटमेंटसाठी कॉल 9015245245. त्याच्यावरती पहिल्यांदा बघावं प्रेक्षकांनी आणि तुम्ही सुद्धा की लोककलेविषयी प्रश्न विचारता तर लोककलेविषयी माहिती कुणाला किती आहे आणि ती खरंच कोण उपजत ठेवतं आहे नाही ठेवत आहे. मी फक्त एवढंच सांगेन की जर कोणी ठेवत नसेल तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्राची लोककला हा महाराष्ट्राचा जीव आहे, प्राण आहे. आणि एकच नाही, भरपूर म्हणजे तुम्ही म्हणताय तसं, पण त्याच्यापेक्षा तळागाळामध्ये जाऊन सुद्धा असे खूप सारे कलाकार आहेत ते अजूनही जपत आहेत. पोटांची खळगी भरण्यासाठी नाही, पण लोककला जपण्यासाठी, त्यांचा मानसन्मान ठेवण्यासाठी. तर मला असं वाटतं की त्या लोककलांचा शोध तुम्ही घेतलात आणि त्या लोककलावंतांचा घेतलात तर कुठं आडनावाचा प्रश्न येणार नाही. ज्या पद्धतीनं पण हे आक्षेप असे येणे किंवा अश्लील हावभाव आहे वारंवारपणे गौतमी यांच्यावर आरोप होतात ते, आणि आता आडनावावर जे ते एक पहिली वेळ असेल की लोककलावंताचीच असा आडनावावर आक्षेप घेणं. पण आधी लोककलावंत आहे की नाही ते मला सांगा, कारण लोककलावंत मी तर अगदी स्कूल असेल किंवा यूथ फेस्टिवल असेल, आम्हाला यूथ फेस्टिवलमध्ये लोककला काय हे शिकवलं गेलेलं आहे. लोकनृत्य आणि लोककला याच्यामध्ये पण फरक असतो पहिल्यांदा तर. सो मला असं आडनाव वगैरे एवढं तर मी नाही आहे, कारण माझी कला जपताना मला ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ तर नाही पहिलाच की कुणाचं आडनाव का चेंज करायचं, कशासाठी. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण तर मी माझी जन्माला येताना मी माझ्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येतं, मग त्यांचं जे आडनाव असेल ते मी लावते. किंवा त्यांनी असा आक्षेप घ्यावा इतकं काहीतरी घाणेरडं काही मी केलेलं नाही आहे किंवा कोणी करू पण नाही. काहीतरी केलं असेल असं काहीतरी आडनावाचं तर ते धरावं. उगाचच काही विषय घेऊन तुम्ही काही बोलत असाल तर त्याला काय अर्थ नाही असं मला तरी वाटतं. त्यापेक्षा लोककलेविषयी तुम्ही बोला, लोककलावंताविषयी बोला. गौतमी करते ही लोककला नाही असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, मला असं म्हणायचं नाही की ती लोककला नाही आहे. लोककला म्हणजे काय, ह्या प्रत्येकाला मी अजून शिकते. मी पण म्हणते की मी पण अजून शिकते आहे आणि मला अजून खूप सारी लोककला शिकायची आहे. माझा लोककला शिकणे हा काय पेशा फक्त नाही, माझी आवड आहे. कारण माझ्या महाराष्ट्राचा सन्मान आहे म्हणून मी लोककला शिकते आणि लहानपणापासून शिकत आले. खरं तर शिकण्यापेक्षा माझ्या आईवडिलांनी ती मला शिकवली, माझ्या बाबांनी मला शिकवली. माझे वडील हे माझे गुरु आहेत आणि त्यांनीच मला शिकवलं. त्यांनी पहिली लावणी शिकवणारा पहिला गुरु हा माझा बाप आहे आणि त्यांनी पहिली लावणी मला लीला गांधींची दाखवली आणि ती बघून मी पहिल्यांदा शिकायला सुरुवात केली. त्यामुळे मला असं वाटत नाही, लोककला ही प्रत्येकाच्या मनात असते, डोळ्यात असते आणि प्रेक्षकांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे खरं तर. तर त्यांना असं वाटत असेल लोककला तर प्रेक्षकांच्या समोर कोणी जाऊ शकत नाही. ॲज अन प्रेक्षक मी काय त्यांचे परफॉर्मन्स डोळ्यांनी कधी पाहिलेले नाही आहेत, बसून पुढे हे केलेलं नाही आहेत की बाबा काय लोककला करतात की काय करतात. तर लोक बोलतात त्याच्याकडे मी नाही लक्ष देऊ शकत आणि मी कधी जाऊन बघितलं नाही. कधी आलाच असा चान्स बघण्याचा तर मी नंतर ते बघेन किंवा ही लोककला आहे की नाही. लोक बोलते त्याच्यावरती आणि तुम्ही बोलते त्याच्यावरती मी विश्वास कसा ठेवणार. पाहायला जाणार तुम्ही गौतमीचा कार्यक्रम? बघूया. नटराजानी जर असा कुठला एखादी गोष्ट आली की काय म्हणतो आपण, लोक म्हणतात ना की एखादा इन्सिडंट असतो किंवा आयुष्यामध्ये असं काहीतरी असतं की हे घडतं, असं घडण्यावर आहे. आवर्जून पाहायला जाण्यासारखे माझ्याकडे खूप वेळ नाही आहे. मला माझ्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी पडलेल्या आहेत. लोककला तुम्ही म्हणता तर मला शिकायला ते शिकायला मला जास्त वेळ घालावा लागेल मला असं वाटतं, कारण मी अजून एवढं शिकून पण मला असं वाटतं कुठेतरी नाही आहे. सो मला असं वाटत नाही की लोककलेविषयी बोलताय आणि लोककलाने आडनाव परत तिथं येऊन परत ती महाराष्ट्राची संस्कृती हे असं गोलचक्र जेव्हापासून फिरत आहे मला तर कळतच नाही कोण कुठे अडकलं आहे. माझ्याविषयी म्हणाल तर माझा व्यवस्थित चाललेला आहे प्रवास, छान लोककला जपत. आणि लोकच स्वतःहून मला म्हणतात की म्हणजे आत्ता मगाशी सोलापूरहून काही जण आले होते तर ते सदरा घातला होता त्यांनी आणि पिवळा ना मोडला होता असं आणि व्हाईट असं घातलं होतं. ते स्वतःहूनच येऊन म्हणले आणि ते स्वतः म्हणाले
की मॅडम आम्ही तुमची लावणी बघतो आणि लावणी बघताना एक शृंगारिकपणा असेल किंवा त्याच्यामधून जेव्हा तुम्ही वेगळी गाणी सादर करता त्याच्यामध्येही महाराष्ट्र झळकतो आणि ते लोक म्हणतात की तुमची लोककला छान आहे. कारण मी आता रियालिटी शो परत लागतो आहे माझा, तर त्याच्यामध्ये मी काही लोककला सादर केल्यात. आईचा जोगवा असेल किंवा वाघ्यामुरळी असेल किंवा त्याच्यामध्ये मी ज्योतिबाच्या नावाने चांगलं असं मी परफॉर्मन्स पण केलेला आहे. त्याच्यामध्ये असे वेगवेगळे परफॉर्मन्स आहेत. तर हे मी शिकली आहे, मला ते तर कुठे दिसत नाही. तुम्ही सांगा लोककला म्हणजे काय. माझं आज उलट तुम्ही ज्ञान वाढवा. तुम्हाला काय वाटतं तुम्ही लोककलेविषयी इतके प्रश्न. पण आपण माध्यमावर असेल किंवा अनेक सोशल माध्यमावर देखील प्रत्यक्ष जरी पाहिलं नसेल तर गौतमीचा नृत्य आपण निश्चितच पाहिलं असेल माध्यमावर. नेमका गौतमीचा नृत्य प्रकार हा कोणत्या प्रकारात मोडतो असं वाटतंय? कारण आपण त्याच क्षेत्रातला आहात की ज्या क्षेत्रात गौतमी आता सध्या वाटचाल करते. मी त्या क्षेत्रातली तर नाही आहे पहिली गोष्ट. हा तुमच्या माहितीसाठी सांगते, माझं क्षेत्र काय फक्त एवढं नाही आणि माझा कुठलाही एखादा असा ग्रुप घेऊन मी नाचायला जाते असं पण नाही आहे. कारण पहिल्यापासून माझं लावणीवरती प्रेम जडलं आहे आणि ती मला आवडते. आणि जेव्हा मला लोक बोलवतात तेव्हा मी प्रेझेंट करते. कारण मी खूप साऱ्या स्पर्धा खेळलेली मुलगी आहे. आज इथं तुम्ही मोडणीमध्ये आलाय ना, तिथं जाऊन गावात विचारायचं जाऊन की माधुरी पवारचे किती बक्षीस आहेत ना ती जिंकून गेली आहे, कुठले परफॉर्मन्स केलेले. मगाशी एक बाबा आले होते, ते मला म्हणले तुमचा तो डिंगडॉंग डिंग 1 2 3चा आठवते का, तू इथं वेणी बांधलेली आहे. त्यांचं एज आय थिंक काहीतरी 60+ असेल. त्या आजोबांनी येऊन जर मला हे बोलत असतील तर मला असं वाटतं की लोककला असेल, तुमचा नृत्याचा प्रकार म्हणते. खूपच लोककलेवर बोलण्यासारखा काही विषय नाही. जो काही तुम्ही सादर करता प्रेक्षकांसमोर त्याचं काही इम्पॅक्ट काय पडतो आहे. म्हणजे मला विचारायचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये ज्या काही कलावंत घडतात किंवा कलावंतांचा एक परिणाम घडतो की त्याच्यानी कलावंत तयार होतात. तर माझ्याकडे ॲक्च्युली थांबा, तुम्हाला तुमच्या माहितीसाठी आता माझा फोन हातात आहे. तर परवा दिवशी मी अशीच बसलेले होते आणि मला एकाने पाठवलं आणि मी पाहिलं. मी कधी एवढं बघत नाही. हे माझा स्क्रीनशॉट तुमच्या समोर दाखवते, माझ्याच ह्याच्यामध्ये काढलं. हे बघा, वाचा काय म्हणतात. ह्या रत्ना यस पाटील काहीतरी आहेत 79. तुम्हाला बघून मी माझ्या मुलीला डान्स क्लासला घालतीये ताई, ती तुमच्यासारखी छान डान्सर व्हावी असं मला वाटतं ताई. जर एका आईची अशी इच्छा असेल तर मला असं वाटतं की माझी वाटचाल मी पुढं घालवावी आणि अशा प्रकारचे कलावंत मुलींना शिकण्यासाठी प्रवृत्त व्हाव्यात असं मला वाटतं खूप मनापासून. कारण महाराष्ट्रामध्ये आता डान्स क्लासला किंवा नृत्य शिकवण्यासाठी धडे देण्यासाठी मुलींना पाठवत नाही आहेत. आता याचा प्रकार काय होतोय मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी महाराष्ट्राला देईन. नेमका नृत्य प्रकारात कोणता मोडतोय? कारण बऱ्याच जणाला कारण नेमकं सातत्यानं ते सांगतायत की माझ्या जर नृत्यामध्ये जर आक्षेपार्ह असलं असतं तर महिला भगिनी देखील तितक्याच पद्धतीनं माझ्या कार्यक्रमाला गर्दी करतायत. मग असं जर माझ्या आक्षेपार्ह असलं तर महिला भगिनी बघायला झाल्या नसते. आता महिला भगिनी बघायला आल्या नसतात. पहिल्यांदा तर काय बघायला पाहिजे की कुठल्या गावात कार्यक्रम काय होतोय. ठीक आहे, म्हणजे ऑर्गनायझर कोण असतात, मग येतात महिला. असं काही नाही की कुठला गावात दवंडी पिटली तरी येतात बाहेर, असं काही नाही आहे. म्हणजे पूर्वीचे यायचेच सगळे. कुठला कार्यक्रम कसा आहे आणि मग यायचं, यांनी यायचं का नाही त्यांनी, असं नाही. हा प्रत्येकाचा स्वतंत्र प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की येतात बघायला, असं नाही आहे. पण तसंच कार्यक्रमात म्हणजे मी बातम्या ऐकल्यात की फक्त काय कुठली नुकसान झाली, काहीतरी मध्ये पत्र्याचं शेड वगैरे काहीतरी पडलं तिथं, असं काहीतरी मी ऐकलं आहे की नुकसान काहीतरी झालं आहे किंवा कार्यक्रमात काहीतरी काय बरं मी थांबा ऐकलं आहे काय हुल्लडबाजी किंवा तरुणांनी वगैरे असं वगैरे केलेलं आहे. पण बहुतांश तर अशाच बातम्या ऐकायला येतात किंवा कानावर येतात. तर त्याचा कसा संदर्भ लावाल मग मला ते कळत नाही. म्हणजे कुठला नृत्य प्रकार कुठला आहे हे मलाही कळत नाही आहे. कारण तो ज्याचा त्याला कळावा. म्हणजे मी कुठला करते तर मला सांगता यावा. तर त्या सांगत असतील तर तशा करते तर तशा करत असतील. ज्या पद्धतीनं आपण सांगितलं की वडिलांपासून मी कला शिकले, मला कलेमध्ये ते आलं. पण दुसरीकडे मात्र गौतमी पाटील या आई समवेत पुण्यामध्ये राहत आहेत. वैयक्तिक जरी ही बाब असली तरी वडील त्यांच्या समवेत नाहीत. त्यांनी गौतमीला खास निरोप देखील वडिलाचा धाडलाय. एक लोककलावंताची जर वाटचाल आपल्या कुटुंबापासून होत असते, एक गौतमीच्या वडिलांनी साथ तिला घातणं आणि भेटायला ये म्हणणं, कसं पाहता एक लोककलावंत म्हणून? हा तिचा एकतर वैयक्तिक प्रश्न आहे. तिचे आई वडील म्हणा, तिची फॅमिली म्हणा, हा तिचा प्रश्न आहे. मी सांगणारी तर कोण नाही. पहिली गोष्ट, भगिनी म्हणून काय वाटतं तुम्हाला? भगिनी म्हणून सांगायचं झालं तर सगळ्या गोष्टी एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात चांगल्या व्हाव्या आणि सगळ्यांची कुटुंब एकत्र राहावी आणि छान राहावी असंच मला वाटतं. म्हणजे मला जर विचारलं पर्सनली, म्हणजे मी तुम्हाला मगापासून विचारलं की कुणाच्या फॅमिलीविषयी काय, तर असे खूप सारे आहेत की त्यांच्यामध्ये पण खूप साऱ्या कला आहेत किंवा काय आहेत. आत्ता काही रियालिटी शोज पण झालेले आहेत सुरू. आपल्या महाराष्ट्रातून ना खूप छान छान मुली पण तिथं सिलेक्ट केल्या. त्याची नावं पण तुम्हाला पण माहीत नसतील बहुतेक किंवा प्रेक्षकांना पण माहीत नसतील.
अशीही काही कलावंत आहेत, त्यांच्या घरी त्यांची आईवडील पण नसतात तरी ते उभं राहतात आणि एकटे पण जगतात. त्यांना कुठंतरी साथ घालावी असं मला वाटतं. एकाच गोष्टीला पकडून तुम्ही एवढं सगळं जर करत असाल तर मी म्हणेल की तुम्ही पण रिक्वेस्ट किंवा तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट हेच की जर एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर तुम्ही पण त्याला किंवा हा जरी लावणे प्रकार आपण जरी मानत नसलात तर कसं पाहता एकंदरीत या परिस्थितीकडं? खरं ते हे खरं अवघड आहे. म्हणजे 5-5.5 लाख रुपये भरून वगैरे खरंच म्हणजे ह्याच्यामध्ये जे खरंच त्यांना इच्छा आहे कार्यक्रम ठेवायची किंवा लावणीची, मग ते हा कार्यक्रम ठेवणार नाही. त्यांना वेगळे पण काही कलाकार आहेत की जिथं खरोखरच लावणी सादर करणारे कलावंत आहेत, त्यांचा कार्यक्रम ठेवतील. आणि ज्यांना नाही ठेवायचा त्यांच्याकडे खरंच खूप पैसे आहेत आणि असे खरंच ते तसे ठेवतील. पण ह्यानी काय लोककलेवरती नाही इफेक्ट होणार वाटत मला कुठे. म्हणजे मला तर मी एवढं फिरते हे ते, आज तुम्ही आलाय, मला असं कुठलं वाटलं नाही. आणि पैसे कसे आहेत ना, आज आहेत उद्या संपतील, कला नाही संपत, कला चिरंतर राहते. त्यामुळं ज्यांच्याकडे पैसे ते घालतील आणि ज्यांच्याकडे नाही आहेत ते कलेला बघतील आणि कलावंतांना बघतील, त्यांचे कार्यक्रम नेहमी राहतील. कारण मी गेले 2019ला मी जेव्हा अप्सरा आलीची विनर झाले त्याच्यानंतर खरं तर प्रवास तसा तर सुरू झाला गावोगावी. त्याच्या आधी मी खूप साऱ्या स्पर्धा खेळले महाराष्ट्रभर, त्यामुळे ते गावं मला माहिती आहेत. आणि मग नंतर इव्हेंट्स आपण म्हणतो की जाऊन परफॉर्मन्स करणे असेल काय असेल, तिथं मी जेव्हा गेले तेव्हा मला तर असं कधीच आयुष्यात एक पण एक्सपिरियन्स आलेला नाही. किंवा गर्दी ही अफाट पहिल्यापासूनच होती. काही खूप जुने व्हिडिओ जाऊन बघितले की आता मला एवढा वेळ पण नाही मिळते की जाऊन कार्यक्रमांना फार सेकंदमध्ये असं डिसिजन घ्यावं लागतं, हा ठीक आहे हा करूया, ही डेट आहे तर करूया. पण पूर्वी पण असं व्हायचं नाही. खूप सारे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये खूप सारी गर्दी आहे, पण एक शिस्तप्रिय होती आणि शिस्तप्रिय राहते. अशी हुल्लडबाजी झाली जी की आता आपल्याला नजरेच पडते. नटराज शपथ घेऊन सांगते मी, इथं तुम्ही बसलाय, पत्रकार आहेत किंवा प्रेक्षक असेल, माझे कुठलेही मागचे व्हिडिओ बघा, अगदी टिकटॉकपासूनचे आत्तापर्यंत, म्हणजे एका क्षणालासुद्धा कुठे अशी हुल्लडबाजी होणं आणि कुठं धक्काबुक्की होणं वगैरे असं कधीच नाही. इवन कार्यक्रमाला आल्यानंतरसुद्धा तरुण वर्गसुद्धा येतो, खूप येतो. काही व्हिडिओज तुम्ही खरं जाऊन बघा. मी मेहकरला आत्ता गेले होते ना, पंचक्रोशीतले सगळे आले होते, म्हणजे नजर फिरवून तिकडे गर्दी होती. पण कुठेच असं नाही झालं. त्यांना कार्यक्रम बघायचा होता, त्यांना कला बघायची होती, वेगवेगळे डान्स तुम्ही करा असं त्यांची इच्छा होती. म्हणजे 3 ते 4 परफॉर्मन्स झाले. त्यामुळे असं मला तरी कुठेच नाही जाणवलं. आणि मला प्रेक्षकांचं खरं तुमच्यामार्फत थँक्यू TV9 की प्रेक्षकांपर्यंत पोचवते. तुम्ही आत्तापर्यंत दिलेलं प्रेम आहे ते कुठंच गालबोट लागू न देता दिलेलं आहे आणि असंच राहावं, कुठेही हुल्लडबाजी नाही झाली. छोटी भगिनी म्हणून गौतमीचं जर कुठं जगत असेल तर माधुरी पवार एक मोठी बहीण म्हणून छोट्या बहिणीला सल्ला देईल का, किंवा अशी काय होत वारंवार ती जर चर्चेत येत असेल तर एक तुम्ही सल्ला द्यायला तिची भेट घेणार आहात का, किंवा तिच्याशी बोलणार आहात का? नेमकं चुकतंय कुठं? चुकतंय कुठे हे बघायला तर प्रत्येकानेच बघितलं पाहिजे. तो माझा पर्सनल मुद्दा तर नाही आहे खरं तर. कोणी चुकत असेल तर प्रत्येकाने आपापलं ज्ञान घ्यावं. म्हणजे मला असं वाटलं, मी बसले तुम्हाला मी बोलताना असं केलं, अरे चुकून झालं, सॉरी दादा माफ करा मला, हे मी म्हणू शकते कारण मला कळले की माझी चुकी आहे. सो हे स्वतःला कळणं पहिल्यांदा तर मला असं वाटतं. त्यांना वाटत असेल त्यांचं चुकीचं असेल तर त्यांनी सुधारावं, त्यांना वाटत नसेल की त्या चुकत नाही तर तो त्यांचा प्रश्न आहे, असं काही नाही. आणि राहिला गोष्ट मोठी बहीण किंवा छोटी बहीण असं काहीच नाही आहे, त्याही मोठ्या आहेत. आणि सल्ला देण्या इतपत मी तर मोठी नाही. मी एवढंच म्हणेन त्यांना असेल की त्यांच्या व्यतिरिक्त ज्या काही आहेत आता करतात अशा गोष्टी किंवा काय खूप जणांची नावं वगैरे येतात, तर सगळ्यांनाच म्हणेन की छान कला आहे, जपा, लावणी मनापासून जगा आणि जिवंत ठेवा असं म्हणेन. लावणी जिवंत ठेवण्याचं काम ज्या पद्धतीनं, शेवटचा प्रश्न विचारतो, खासदार अमोल कोल्हेंनी नुकतंच काल गौतमीनं राजकारणात यायला हवं असे एक सल्ला तिला दिला आहे. एक आपण असाल किंवा गौतमी असेल, लोककलावंतानं राजकारणात येणं योग्य आहे का, किंवा काय वाटते तुम्हाला गौतमीच्या निर्णयाबद्दल? आता मला विचारलं तर तिचा निर्णय ती सांगेल, तर मी काय सांगणार की कुठं जायचं कुठं नाही, तिचा प्रश्न आहे वैयक्तिक. भविष्यात माधुरी पवार सांस्कृतिक मंचाबरोबरच आता राजकारणात दिसतील का? तसं तर एक एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडेल की 2019लाच मला तिकीट मिळालं होतं जेव्हा मी अप्सरा विन झाले, कारण खूप मोठी पब्लिसिटी गावागावातून तेच वगैरे असं सगळं झाल्यामुळं तसं आलं होतं. पण मला असं वाटलं कुठंतरी एक कलावंत म्हणून आत्ताच तो योग्य टाईम नाही आहे, योग्य वेळ नाही आहे. एक कलावंत म्हणून मला खूप सारे आयुष्य जगायचे आहेत आणि तुमच्यासाठी खूप सारं काही करायचं आहे करमणुकीमध्ये. तर करमणूक करून झाले की एक सामाजिक भान ठेवून मी त्याच्यामध्ये उतरेन की नाही, हा प्रश्नाचं उत्तर आत्ता जरी माझ्याकडे नसेल तरी परिस्थिती ती देईल. निश्चितच महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या संस्कृतीला लावणीचा मोठा इतिहास आहे आणि ती जपण्याचं काम जे आहे गौतमी असो अथवा अन्य कलावंतांनी करणं गरजेचं आहे, जेणेकरून हा महाराष्ट्र चुकीच्या दिशेनं जाणार नाही, असा मौलिक सल्ला जो आहे तो आपल्याला माधुरी पवार यांनी TV9शी बोलताना व्यक्त केला आहे.
कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.